नमस्कार, शिल्पास कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हरभऱ्याची हिरवी कोवळ्या पानाची भाजी. तर आपण सर्वप्रथम हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे आणि छान बारीक फोडून घेतलेली आहे आणि आता आपण ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊ. आणि डायरेक्ट शेतातून आणलेली असली आपल्या हाताने तोडून तर धुवायची गरज नाही, पण आता हे आपण विकत घेतलेली आहे म्हणून छान अशी धुवून घ्यायची आहे. आणि हे बघा, स्वच्छ आपली हरभऱ्याची भाजी धुवून झालेली आहे. आता आपण याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी मी घेतलेला आहे टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि तिखट तुमच्या कमी जास्तनुसार तुम्ही करू शकता. चला आपण टोमॅटो कट करून घेऊया. बारीक टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. ही भाजी डायरेक्ट शेतातून आणलेली आणि न धुता केली तर त्या भाजीला थोडा आंबूसपणा असतो, पण आपण आता इथं धुवून घेतलेली म्हणून आपल्याला याच्यात टोमॅटो टाकायचा आहे. तर बघा, टोमॅटो कट करून झालेला आहे. आता हिरवी मिरची पण आपण बारीक कट करून घेऊया. आणि तुमच्या मनानुसार तुम्हाला जर थोडं कमी तिखट लागत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे मिरच्या घेऊ शकता. हे बघा, मिरची, टोमॅटो, लसूण मी कुटून घेतलेला आहे आणि मिरची टोमॅटो कट करून घेतलेली आहे. चला तर गॅस चालू करून कढई ठेवून घेऊया. तेल टाकून घेतलेलं आहे मी. याच्यात आपण आता लसूण टाकून कुटून घेतलेला. लसूण छान असं थोडा फ्राय झालेला आहे. आता मिरची टाकून घेऊया कट केलेली. मिरची आणि लसूण छान एकत्र असं आपल्याला फ्राय करून तळून घ्यायचं आहे. आणि थोडंसं त्याच्यानंतर झाकण ठेवून घेऊ 2 मिनिटासाठी. बघा, आता झाकण काढते. 2 मिनिट झालेले आहे. छान आपलं मिरची आणि लसूण फ्राय झालेला आहे. आता टोमॅटो टाकला. टोमॅटो पण छान परतून घेऊया. टोमॅटो छान परतून झालेला आहे. आता चवीनुसार मीठ टाकूया. मीठ थोडं कमी टाकू. मीठ टाकून घेऊन छान आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आपण हे मिश्रण. मग मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. लसूण, टोमॅटो थोडा आपल्याला तेलामध्ये वाफून घ्यायचा आहे. झाकण ठेवून आता मी झाकण काढून बघते. टोमॅटो आपल्याला छान सॉफ्ट झालेला आहे. आपण ते एकदा परतून घेऊ आणि आपली धुवून घेतलेली हरभऱ्याची भाजी कोवळी आता आपण त्याच्यात टाकूया. हरभऱ्याची भाजी टाकून घेते आहे आणि पूर्ण भाजी आपण थोडी थोडी करून टाकून घेऊ. आणि 2 मिनिट बघा, हरभऱ्याची भाजी छान टाकून घेतलेली आहे. आणि 1 मिनिटासाठी आपण ही थोडीशी आपल्याला अशीच ठेवायची आहे. एक झाकण ठेवून फक्त 2 मिनिटासाठी आणि झाकण काढून घ्यायचं 2 मिनिटानंतर. आणि भाजी आपली थोडीशी नरम झाली. बघा, आता आपल्याला मिक्स करायला छान जाईल. भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे. याच्यात आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. त्याला वाफेतच आपल्याला हरभऱ्याची भाजी होऊ द्यायची आहे. मिक्स करून छान झालेली आहे. मिक्स करून घेतलेली आहे. आता याला जे थोडंफार पाणी सुटतं भाजीला आणि टोमॅटोच्या याला, ते बघा पाणी सुटलेलं आहे छान. आता याच्यातच आपल्याला थोडी भाजी शिजवून घ्यायची आहे. ही भाजी मेथीच्या भाजीसारखी पटकन अशी तयार होते. तर झाकण ठेवू. 5 मिनिट झालेले आहे. आपल्या भाजीमध्ये पूर्ण पाणी त्याचं आटून गेलेलं आहे. आता शेंगदाण्याचा कूट मी याच्यात टाकते आहे. मी शेंगदाणे भाजून आणि ते कूट करून ठेवलेला असतो, त्याच्यामुळं मी तोच कूट इथं वापरत आहे ह्या भाजीसाठी. तर हा सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे भाजीमध्ये. आणि पुन्हा 1-2 मिनिटासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवून फक्त 2 मिनिटासाठी काढून घ्यायचं आहे. तर बघा, आपली भाजी एकदम छान शिजून
तयार झालेली आहे. थोडी मिक्स करून घेऊ शेंगदाण्यामध्ये. अशी मिक्स केलेली आहे मी. तर पूर्ण आता याच्यात पाणी वगैरे काहीच राहिलेलं नाही आणि छान आपली भाजी पण वाफेमध्ये छान शिजलेली आहे. तर बघा आता आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे. आता आपण ही भाजी ज्वारीची भाकर किंवा बाजरीची किंवा पोळीसोबत आपल्या आवडीनुसार आपण ही खाऊ शकतो. तर मी इथं बघा तुम्हाला आपली हरभऱ्याची भाजी छान रेडी झालेली आहे. तर या सीझनमध्ये ही भाजी भेटते. तर तुम्ही ही माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करा आणि शिल्पास कुकिंग 01 ला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.